नमस्कार. गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण कुटप्रश्न हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येणारा महत्त्वाचा घटक आहे. 4थी व 7वीची स्कॉलरशिप परीक्षा असणार आहे आणि त्याच्या कुटप्रश्नामधील कोडे हा घटक की ज्याच्यामध्ये चौरस दिला जातो, चौकोन आकृत्या दिल्या जातात आणि त्या आकृत्यामध्ये अंक दिले जातात आणि रिकाम्या चौकटीमध्ये कोणता अंक येईल किंवा रिकाम्या जागेमध्ये कोणता अंक येईल अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. चला तर मग आपण पाहूया कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न या ठिकाणी कुटप्रश्नामध्ये कोडे हा घटक पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला एखादी आकृती दिली जाते आणि आकृत्यामध्ये अंक दिले जातात आणि एका ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिले जातं व तिथं कोणता अंक येईल अशा पद्धतीचे प्रश्न असतात. मग इथं त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये आतमध्ये 6 अंक आहे, बाहेर 3 अंक आहेत. 3 1 2 त्याच्यानंतर इथं 6 4 5 चिन्हाच्या जागी कोणता अंक आहे हे आपल्याला काढावं लागणार आहे. ही ट्रिक्स लागू होते का हे पहिल्यांदा आपण विचारपूर्वक बघायचं की आकृतीकडे आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ट्रिक्स बऱ्याच असू शकतात. एखाद्या संख्येचा वर्ग असू शकतो, घन असू शकतो, संख्येची बेरीज असू शकते किंवा एखाद्या त्या दिलेल्या संख्येची दुप्पट असू शकते. कोणती ट्रिक्स या ठिकाणी लागू होते हे आपण पाहूया. बघा इथे 6 आहे. आपण जर या 3 अंकांच्या बेरीज केली 3 अधिक 1 4 4 अधिक 3 अधिक 1 अधिक 2 किती बेरीज येते 3 आणि 4 आणि 6. म्हणजे बाहेरचे जे शिरोबिंदूवरील जे अंक आहेत, बाहेरचे शिरोबिंदूवरील जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज आतमध्ये दिलेली आहे. बघा 3 आणि 1 4 4 आणि 2 6. इथं सुद्धा तोच पॅटर्न आहे. बघा 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 15. म्हणजेच दिलेल्या आकृत्यांमधील शिरोबिंदूंची आतमध्ये काय दिलेली आहे बेरीज दिलेली आहे. इथं काय येणार 7 अधिक 2 9 9 अधिक 8 17. 9 अधिक 8 किती येणार 7 अधिक 2 अधिक 8 बरोबर किती येणार 17. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचं उत्तर काय असणार आहे 17. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये कुटप्रश्न असतात. त्यासाठी आपल्याला वर्ग घन असतील किंवा संख्या किंवा कोणती ट्रिक्स आहे किंवा बेरीज आहे का त्याची दुप्पट केलेली आहे, गुणाकार केलेला आहे, हे सगळं आपल्याला इथं पाहावं लागणार आहे अशा आकृतींचे विविध प्रश्न आल्यानंतर. त्यानंतर बघू आपण अनेक आकृती आपण याच्यावरची बरीच अशी उदाहरणं आपण पाहूया. या ठिकाणी दुसरं गणित दिलेलं आहे ते वर्तुळावरचं गणित आहे. संख्या 4 दिलेल्या आहेत आणि तुम्हाला या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं उत्तर काढायचं आहे. अंक दिलेले आहेत. आपण लागू पडते इथं पाहूया. बघा इथं 11 आणि 6 पण बेरीज करून बघूया किती येते. समजा या दोन्हींची बेरीज काढली 11 अधिक 6 17 अधिक 13. 11 अधिक 6 17 अधिक 13 किती येतात 30 येतात. मग बघा या 3 अंकांची बेरीज 30 येते. मग हीच ट्रिक्स इकडे लागू होते का बघायची. जर ती ट्रिक्स लागू होत नसेल तर ते अशा पद्धतीने करून चालणार नाही. त्यासाठी बघा दुसरं आपण बघूया. मग अशाच पद्धतीने या 3 अंकांची म्हणजे वरचे 2 अंक आणि इकडचा अंक हा बेरीज केली तर ही संख्या यायला पाहिजे. बघा इथं आपण करून बघूया 8 अधिक 15 अधिक 10 बरोबर किती 15 अधिक 10 25 25 आणि 8 किती झाले 33. 25 आणि 8 किती झाले 33. बेरीज या ठिकाणी तुम्हाला येणारा हा अंक असणार आहे. बघा 11 अधिक 6 अधिक 13 किती होणार आहे उत्तर 30. 8 अधिक 15 अधिक 10 उत्तर किती येईल 33. अशाच पद्धतीने इथे या प्रश्नचिन्हाच्या जागी आपण काय करावं लागेल या 3 अंकांची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल. इथं बघा 16 अधिक 5 अधिक 21 बरोबर उत्तर किती येणार आहे 21 आणि 21. 16 अधिक 5 किती झाले 21. 21 आणि 21 किती झाले 42. म्हणजे तुम्हाला तुमचा पर्याय क्रमांक आन्सर काय असणार आहे 1. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी काय केलं आपण या 3 अंकांची बेरीज इथं डावीकडील जो पहिला अंक आहे ते येणार आहे. या 3 अंकांची बेरीज आता या 3 अंकांची बेरीज किती येते 42. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर तिसरं गणित दिलेलं आहे. बघा याच्या अगोदर वर्तुळावरील गणित होती. आता बघा चौकोनामध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि एक रिकामा चौकोन दिलेला आहे आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथं प्रश्नचिन्ह आहे आणि या ठिकाणी कोणती संख्या येईल आपल्याला शोधायचं आहे. अंक दिलेले आहेत. अंक आपल्या थोडासा विचार करून लक्षपूर्वक बघायचं की ती वर्ग संख्या आहेत किंवा त्यांची बेरीज येते का किंवा आडवी बेरीज उभी बेरीज या सगळ्या क्रिया करून मग आपण उत्तर काढायचं आहे. बघा इथं 40 हा अंक आहे. म्हणजे या दोन पुढच्या संख्या लहान आहेत आणि पुढची संख्या मोठी आहे. मग आपण बेरीज येते का बघूया. 6 आणि 2 8 येत नाही. यांचे वर्ग करून बघूया आपण. आता या 2 अंकांचे वर्ग करून बघूया. 6चा वर्ग 36 असणार आहे आणि 2चा वर्ग असणार आहे 4 आणि या दोघांची बेरीज काय येते 40. या दोघांची बेरीज 40 येते. आता हीच ट्रिक्स इथं सुद्धा लागू
झाली पाहिजे, तरच मग येणाऱ्या प्रश्नचिन्हामध्ये उत्तर परफेक्ट असणार आहे. बघा इथं मी दोन्ही अंकांच्या वर्गांची बेरीज केलेली आहे. 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4 आणि 36 आणि 4ची बेरीज किती येते? 40. तर त्याच पद्धतीनं इथं दुसऱ्या जी स्टेप आहे, दुसरी जी लाईन आहे त्याच्यामध्ये येते का बघा, 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 1चा वर्ग 1 बरोबर 10. म्हणजे 10 आलेला आहे, 40 आलेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही ही जी काही वापरलेली ट्रिक्स आहे, दिलेला प्रथम दोन संख्या आहेत चौकोनातील त्या संख्यांचा वर्गांची बेरीज हा तिसरा अंक असणार आहे. इथं बघा 4 आहे, इथं 5 आहे. म्हणजे या दोन्हींच्या अंकांची काय करायची? वर्ग करायची आणि त्याची बेरीज ही इथं प्रश्नचिन्हाच्या जागी तो अंक असणार आहे. मग इथं 4 तिसऱ्या लाईन मध्ये बघा 4 अंक आहे, 4चा वर्ग, नंतर 2 नंबर मध्ये 5 अंक, 5चा वर्ग, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग किती? 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. 5चा वर्ग यांची काय करावी लागेल? आपल्याला बेरीज करावी लागेल. 6 आणि 5 11 आणि गेले 2 3 1 4 किती झाले? 41. म्हणजे पर्याय क्रमांक 3 किती आले? पर्याय क्रमांक 3. 16 अधिक 25 म्हणजे किती? 41. अशा पद्धतीनं ही ट्रिक्स इथे लागू झालेली आहे. त्यानंतर अशीच आकृती आहे, अंक दिलेले आहेत आणि या मधला जो लहान मधला जो चौकोन आहे इथं ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? बघा इथं आता वर्ग काढून येणार नाही, कारण तिन्ही वर्ग वेगवेगळे आहेत, याचा वर्ग जास्त संख्या येते. बेरीज करून बघूया आपण. 14 2 16 16. इथं आपण संख्या घेऊन बघूया, क्रमवार संख्यांची ट्रिक्स लागू होते का? नंतर 4 आहे, 4 नंतर 6, 2 2चा फरक आहे बघा. 2 2 नंतर 4, 4 नंतर 6, 2 या ठिकाणी 2 2चा फरक आहे. संख्या दिलेल्या आहे 2 4 6, 2 4 6, 6 नंतर 8, 8 नंतर 10, परत 10, 2 वेळा 10 आहे. 10 नंतर 14 आहे, 10 नंतर काय आहे? 14. अशा संख्या आहेत. आता इथं मी गट करून बघितले, 2 2चा फरक आहे. इथं 2चा फरक नाही, 3चे गट करून बघूया. बघा इथं जर मी 2चे गट केले तर इथं 2 2चा फरक आहे, पण या ठिकाणी 2चा फरक येत नाही. मग इथं समजा मी 3चे गट केले, 2 4 6, 2चा फरक आहे 4, 6 2 वेळा आहे, 8 नंतर 10 2 वेळा आहे आणि नंतर काय आहे? 14. अशा संख्या आहे. 3 आणि 3 6 आणि 3 म्हणजे 3 एक संख्या कमी आहे ह्याच्यातली. म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक संख्या 9. मग आता इथं 2 2चा फरक आहे बघा, या दोन ठिकाणी 2चा फरक आहे, पण इथे 2 2 संख्या त्यामुळे ती येणार. 3चा फरकाने संख्या येऊ शकते बघा. 2 आणि 2 4 आणि 2 6, हा एक गट होतो. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, हा एक ग्रुप होऊ शकतो बघा. या ठिकाणी 2 4 6 हा एक गट, तीन संख्यांचा गट होऊ शकतो 2च्या फरकाने. 6 8 10 हा दुसरा गट होऊ शकतो. म्हणजे ही ट्रिक्स तुम्हाला लागू होते की दिलेल्या संख्या आहेत आणि त्या चढत्या क्रमाने लावल्यानंतर त्याच्यामध्ये 2चा फरक दिसतोय. ही पहिली 2चा फरक दिसतोय, हा एक 3 संख्यांचा गट होईल, हा एक 3 संख्यांचा गट होईल. मग राहिलेल्या 2 संख्यांमध्ये 2चा फरक घ्यावा लागेल, तर मध्ये एक संख्या येणार आहे 10 10 10 नंतर 2च्या फरकाने मोठी संख्या असणार आहे 12 आणि पुढची संख्या कुठली येणार आहे? 14. म्हणजे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक काय असणार आहे? 12. उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? 12. इथं जर 12 घेतलं तर 3चा ग्रुप होतो आणि 2चा या संख्येमध्ये काय होतो? फरक होतो. अशा पद्धतीनं कोडी प्रश्न विचारले जातात. आणि इथं आकृती दिलेली आहे बघा, 5 नंबरचं गणित आहे. इथं आकृती दिलेली आहे आणि या दिलेल्या आकृत्यानुसार इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल बघा. आपण ट्रिक्स करून घेऊ. इथं 72 आहे, इथं 9 आहे, या दोन्हींचा आपण गुणाकार केला तर 72 येऊ शकते. या ठिकाणी हीच ट्रिक्स इथं लागू होत असेल तर मग प्रश्नचिन्हाच्या जागेचा आपल्याला आन्सर येणार आहे बघा. 8 9 72, 7 चौक 28. म्हणजे दिलेल्या या दोन संख्यांचा गुणाकार ही मधली संख्या असणार आहे, या दोन संख्यांचा गुणाकार ही मधली संख्या असणार आहे. मग या दोन संख्यांचा गुणाकार, आता इथं 6 आहे आणि इथं अशी कोणती संख्या आहे की 6 ला गुणल्यानंतर उत्तर 18 येणार आहे. 6 त्रिक 18. म्हणजे इथं पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे? 3. म्हणजे 6 ने 3 ला गुणल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 18. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं उत्तर असणार काय असणार आहे? 3. पर्याय क्रमांक उत्तर काय असणार आहे? 3. तर बघा पुढचं गणित आहे. दिलेल्या संख्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक हे विचारलेला आहे. इथं 25 आहे, म्हणजे यांचा गुणाकार 25 येत नाही किंवा यांची बेरीज सुद्धा 25 येत नाही. म्हणजे मी यांचा गुणाकार केला, 10 गुणिले 5 किती होतात? 50 आणि त्याची निम्मी केली तर 25 येतात. हीच ट्रिक्स मग इथे लागू होते का बघूया आपण. 18 गुणिले 3, 18 ते 54 आणि 54च्या निम्म किती?
27. दिलेल्या या ठिकाणी बघा 10 अधिक 5 किती होतात 50. 50च्या निम्म 25 येतात. तशाच पद्धतीने ही ट्रिक्स इथे लागू होते का बघा 18 गुणिले 3 54. 54चे निम्मे केले तर किती होतात 27. तशाच पद्धतीने या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराची काय करायची निमपट करायची. म्हणजे 15 दोन्ही 30 आणि 30च्या निम्मे किती येणार आहे मग 15. 30च्या निम्मे किती येणार आहे 15. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचा आन्सर काय येणार आहे 15. कशा पद्धतीने केलं दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्या आहेत बघा 10 गुणिले 5 उत्तर किती आलं 50 आणि त्या 50च्या अर्धा भाग किती येणार आहे 25. त्याच पद्धतीने इथे केलं बघा 18 गुणिले 3 18 3 54 54 आणि 54च्या निम्म किती येणार आहे 27. तशाच पद्धतीने पुढचं येणार आहे 15 गुणिले 2 15 दोन्ही 30 30च्या निम्मे किती असणार आहे 15. अशा पद्धतीने प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे 15. संख्या दिलेल्या आहेत आणि इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल बघा. इथं तुम्हाला ट्रिक्स कोणती लागली होती का नाही होत. पुढची संख्या म्हणजे याच्या समोरची संख्या आहे काही अंदाज येतो का याचा वर्ग आहे 16. याचा वर्ग किती 16. 16 तुने गेल्यानंतर काय होतात म्हणजे या संख्येला 4 ने गुणल्यानंतर आणि 1 वजा केल्यानंतर किती येते 15. इथं बघा आता या संख्येची समोरची संख्या ही आहे याला 4 ने गुणल्यानंतर 6 गुणिले 4 6 चौक 24 24 वजा 1 23. म्हणजे ही ट्रिक्स लागत होते. दिलेल्या संख्येला काय करायचं 4 ने गुणावं लागेल आणि त्यातून 1 वजा करावा लागेल. इथं पण तेच केलं की दिलेल्या संख्येला 4 ने गुणलं 6 चौक 24 वजा 1 23. याच्या समोरची संख्या याच्या जी समोरची संख्या आहे ती संख्या येते. याच्या समोरची संख्या 15 आहे बघा. 4 ने गुणले 16 उत्तर आले 16 वजा 1 15. त्याच्यानंतर 1 ला किती गुणावं लागेल मग 1 ला 4 ने गुणावं लागेल वजा 1 4 1 4 4 वजा 1 किती येणार 3. म्हणजे याच्या समोरची संख्या 3 आहे बरोबर आहे. मग आता ह्या सगळ्या संख्या झालेल्या आहेत. आता 9 ही संख्या आहे 9 ला 4 ने गुणावं लागेल आणि त्यातून वजा 1 करावं लागेल. 9 चौक 36 आणि 36 वजा 1 किती येणार उत्तर 35. या प्रत्येक अंकाला गुणिले 4 वजा 1 अशा पद्धतीने केल्यानंतर येते उत्तर. समोरची संख्या येते त्याच्या पण 9 या अंकाला 4 ने गुणल्यानंतर 9 चौक 36 वजा 1 35. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी अंक कोणता येणार आहे 35. जागी कोणता अंक येणार आहे 35. आज आपण कुठं प्रश्न या घटकावरील प्रश्न पाहिले. हा घटक अभ्यासत असताना आपल्याला वर्गसंख्या घनसंख्या चौरसंख्या असतील त्रिकोणी संख्या किंवा याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तरच याच्यावरचे प्रश्न आपल्याला अतिशय जलद गतीने फास्ट सोडवता येतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.